नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासिकेला आपण इयत्ता 10वीचा आपला इतिहासाचा 5वा धडा सुरू केलेला आहे. प्रसार माध्यमे आणि इतिहास. त्यामध्ये पहिल्यांदा आपण प्रसार माध्यमे या शब्दाचा अर्थ पाहिला. ह्या एकाच शब्दात दोन शब्द आहेत, प्रसार आणि माध्यमे, ते आपण अभ्यासलेला आहे. त्यानंतर प्रसार माध्यमांचा इतिहास आपण थोडक्यात जाणून घेतलेला आहे आणि प्रसार माध्यमांपैकी वर्तमानपत्र या वर्तमानपत्राची एक सुरुवात आपण अभ्यासली. म्हणजे वर्तमानपत्र म्हणजे काय आणि मग कोणकोणती वर्तमानपत्र ब्रिटिश राजवटीमध्ये आपल्याकडे सुरू झाली ते आपण अभ्यासलेलं आहे. याशिवाय वर्तमानपत्रांची पूर्वसुरी म्हणजे वर्तमानपत्र आपल्याकडे सुरू होण्याआधी जगभरामध्ये कशा पद्धतीने बातम्यांचा प्रसार केला जात होता वेगवेगळ्या देशांमध्ये, ते आता आपण अभ्यासलेलं आहे. आज आपल्याला अभ्यासायचं आहे की वर्तमानपत्र जे आहेत या वर्तमानपत्रांना खूप महत्त्व आहेच, कारण ते माहितीचं आणि प्रसाराचं ज्ञानाचं एक महत्त्वाचं असं साधन आहे. शिवाय वर्तमानपत्र हे आपल्या लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. इथपर्यंत आपण अभ्यासले. पुढे जाऊन आपल्याला अभ्यासायचं आहे ब्रिटिशांच्या राजवटीत आपल्याकडे वर्तमानपत्र छापली जाऊ लागली. त्यामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जी वर्तमानपत्र छापली गेली त्यामध्ये दोन वर्तमानपत्रांना अतिशय महत्त्व प्राप्त झालेलं आहे. त्यापैकी एक आहे केसरी आणि दुसरं वर्तमानपत्र आहे मराठा. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ही दोन वृत्तपत्र आपल्याकडे सुरू झाली आणि ही दोन्ही वृत्तपत्र कोणी काढलेले आहेत तुम्हाला त्या नावावरून लक्षात आलंच असेल. यामध्ये 1981 मध्ये ही दोन्ही वृत्तपत्र जे आहेत 1981 नव्हे 1881 मध्ये केसरी आणि मराठा ही दोन वृत्तपत्र गोपाळ गणेश आगरकर आणि बाळ गंगाधर टिळक या दोन आपल्या राजकीय नेत्यांनी ही वृत्तपत्र सुरू केली. आता या वृत्तपत्रांचं वैशिष्ट्य काय आहे तर हे केसरी जे वृत्तपत्र आहे ना हे मराठीतून छापलं जात होतं आणि मराठा हे जे वृत्तपत्र आहे हे इंग्रजीतून छापलं जातं. अशा प्रकारे ही दोन वृत्तपत्र गोपाळ गणेश आगरकर आणि बाळ गंगाधर टिळक या दोन आपल्या राजकीय नेत्यांनी 1881 पासून सुरू केली. यामध्ये हे जे केसरी नावाचं मराठी वृत्तपत्र होतं त्याच्यात देशाची सद्यस्थिती म्हणजे त्या काळात स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आपल्या देशातली स्थिती कशी आहे त्याचं लेखन केसरीमध्ये केलं जात होतं. त्यानंतर आपल्या देशभाषेतील ग्रंथ त्यांच्या संदर्भातली माहिती केसरीमध्ये होती आणि विलायतेतील राजकारण म्हणजे हे ब्रिटिश जे भारतात आले आणि ते कशा प्रकारचं राजकारण करत आहेत, आपल्याच देशात आपल्याला कसं गुलामगिरीत वागवत आहेत वगैरे सगळी माहिती केसरीमध्ये असायची. आणि मराठा हे जे वृत्तपत्र होतं जे इंग्रजीतून निघायचं या वृत्तपत्राच्या माध्यमातून ब्रिटिश राजवटीविरुद्ध आपल्या भारतीय जनतेमध्ये असंतोष निर्माण करण्याचं काम केलं जात होतं. तुम्हाला माहीत आहे लोकमान्य टिळकांनी सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का अशा मथळ्याचा एक मोठा लेख त्यांच्या त्या वर्तमानपत्रामधून जाहीर केलेला होता. तर अशा पद्धतीने स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जी वृत्तपत्र निघत होती किंवा जी वर्तमानपत्र निघत होती त्यामध्ये या दोन वर्तमानपत्रांनी अतिशय महत्त्वाचा असा टप्पा गाठलेला होता आणि आजच्या काळातसुद्धा वर्तमानपत्रांना तितकंच महत्त्व आहे आणि म्हणून तर आपण वर्तमानपत्र हे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे असं म्हणतो. त्याच्यानंतर याच काळामध्ये नियतकालिके पण सुरू झाली. नियतकालिके सुद्धा या काळामध्ये छापली जाऊ लागली. आता नियतकालिक कशाला म्हणायचं तर नियतकालिक म्हणजे ठराविक कालावधीमध्ये प्रकाशित होणारं मुद्रित साहित्य म्हणजे नियतकालिक. ठराविक कालावधीमध्ये प्रकाशित होणारं मुद्रित साहित्य म्हणजे नियतकालिक. आता ही जी नियतकालिके आहेत ना ते ठराविक कालावधीसाठी म्हणजे काही आठवड्याने छापली जातात, त्यानंतर काही 15 दिवसांनी छापले जातात, 15वड्याने, काही महिन्याने छापली जातात. तर अशा प्रकारे हे नियतकालिके जे आहेत ते आठवड्याने जे छापलं जातं त्याला साप्ताहिक म्हणतात, 15वड्याने जे छापलं जातं त्याला पाक्षिक म्हणतात, महिन्याने जे छापलं जातं त्याला मासिक म्हणतात, 2 महिन्याने छापतात ते द्वैमासिक, 3 महिन्याने छापतात ते त्रैमासिक, 6 महिन्याने छापतात ते षडमासिक
आणि वर्षभराने जे छापलं जातं त्याला वार्षिक अशा प्रकारे नावं आहेत. तर अशा प्रकारची नियतकालिकंसुद्धा या काळामध्ये छापली गेली. आता ही जी नियतकालिकं आहेत या नियतकालिकांचा जर आपण विचार केला तर 17व्या शतकात युरोपात या नियतकालिकांचा उदय झालेला आहे. ही नियतकालिके जे आहेत ती 17व्या शतकापासून युरोपात छापली जाऊ लागली आणि मग आपल्याकडे जेव्हा ब्रिटिश राजवट आली तेव्हा ती आपल्याकडे छापली जाऊ लागली. त्यानंतर 18व्या शतकामध्ये आणखीन एक नवीन प्रकार आला. निबंध हा वाङ्मय प्रकार 18व्या शतकापासून सुरू झाला. म्हणजे वृत्तपत्र सुरू झाले, वृत्तपत्रांच्या मागोमाग नियतकालिकं सुरू झाली आणि नियतकालिकांच्या मागोमाग मग निबंध हा सुद्धा एक वाङ्मय प्रकार आपल्याकडे सुरू झालेला आहे. तर अशा रीतीने ब्रिटिश राजवट सुरू झाली आणि आपल्याकडे छापील असा छापील आपल्याला बातम्या पोचायला लागल्या किंवा छापील असं साहित्य आपल्याकडे निर्माण व्हायला लागलं. आता इथे नियतकालिक जसं आहे ना, म्हणजे ठराविक एका कालावधीमध्ये छापून प्रकाशित होणारं साहित्य, तसं अनियतकालिक हा पण एक प्रकार आहे. आता अनियतकालिक कोणाला म्हणायचं तर ज्या प्रकाशनाचं ठरलेली वेळ नाही किंवा ठरलेला काळ नाही. जशा जशा त्या घटना घडतील आणि त्या घटना बाबा आता त्या लोकांपर्यंत पोचल्याच पाहिजेत, मग त्या ज्या ज्या वेळेला गरज भासेल त्यावेळेला ते साहित्य मुद्रित केलं जातं, त्याला अनियतकालिक म्हणतात. म्हणजे नियतकालिक जे आहे ते ठराविक कालावधीनंतरच ते मुद्रित केलं जातं, प्रकाशित केलं जातं. पण अनियतकालिक जे आहे त्याला ठरलेला काळ नसतो. ज्या ज्या वेळेला ती घटना घडेल आणि ती घटना लोकांपर्यंत पोचवायची आहे त्या त्या वेळेला ती केली जाते. त्यानंतर ज्याप्रमाणे आपल्याकडे मराठी वृत्तपत्र सुरू झाली त्याचप्रमाणे काही मराठी मासिकं पण आपल्याकडे सुरू केलेली होती त्या काळामध्ये. म्हणजे ज्या आपल्या संपादकांनी मराठी वृत्तपत्र सुरू केली त्यांनीच पुढे जाऊन मराठी मासिकसुद्धा म्हणजे महिनाभराच्या ज्या घडामोडी असतील त्या लोकांपर्यंत पोचवता याव्यात म्हणून मासिकं पण सुरू झाली. आपण मागच्या तासिकेला पाहिले बघा, 1832मध्ये बाळशास्त्री जांभेकर यांनी पहिलं मराठी वृत्तपत्र दर्पण नावाचं वृत्तपत्र त्यांनी पहिलं सुरू केलं होतं, बरोबर. आणि त्याच बाळशास्त्री जांभेकरांनी 1840मध्ये दिग्दर्शन नावाचं मासिक सुरू केलं. 1840ला दिग्दर्शन हे मासिक बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेलं होतं. बाळशास्त्री जांभेकरांनीच 1832मध्ये पहिलं मराठी वृत्तपत्र सुरू केलं होतं दर्पण, आणि त्यांनीच 1840मध्ये दिग्दर्शन या नावाचं मासिक सुरू केलेलं होतं. त्यानंतर याच काळामध्ये 1929मध्ये प्रगती नावाचं साप्ताहिक सुरू झालं होतं त्र्यंबक सेजवलकर यांनी. हे होतं साप्ताहिक प्रगती नावाचं 1929ला. असं ते नाव होतं प्रगती. हे साप्ताहिक होतं, हे मासिक, आणि हे प्रगती हे साप्ताहिक होते. आणि याचे संपादक होते सेजवलकर. म्हणजे आपल्याकडे वर्तमानपत्र, वृत्तपत्र, मासिक आणि साप्ताहिक अशा सर्व प्रकारचं साहित्य आपल्याकडे त्यावेळेला सुरू केलं गेलं. आणि ही जी मासिकं आणि साप्ताहिकं तयार केली गेली, या मासिकांमधून आणि साप्ताहिकांमधून इतिहासशास्त्र, महाराष्ट्राचा इतिहास, सामाजिक चळवळी असं विपुल असं लेखन काय काय होतं बघा त्याच्यामध्ये. इतिहासशास्त्र, महाराष्ट्राचा इतिहास, आणि सामाजिक घडामोडी अशा प्रकारच्या संदर्भातील लेखन या मासिकांमधून आणि या साप्ताहिकांमधून प्रसिद्ध केलं जात होतं. त्यानंतर आपल्या आधुनिक काळात पण अशी अनेक साप्ताहिकं, अनेक मासिकं आपल्याकडे सुरू आहेत, नियतकालिकं आहेत. त्यापैकी आधुनिक काळात जे आपल्याकडे नियतकालिकं सुरू आहेत त्याच्यामध्ये मराठी भाषेतलं जे नियतकालिक आहे त्याचं नाव आहे भारतीय इतिहास आणि संस्कृती.
मराठी जे नियतकालिक आपल्याकडे आधुनिक काळात सुरू आहे त्या मराठी नियतकालिकाचं नाव आहे भारतीय इतिहास आणि संस्कृती. हे मराठीतून निघतं नियतकालिक. आणि याचबरोबर आधुनिक काळात आणखीन एक आपल्याकडे निघतंय मराठी नियतकालिक, त्याचं नाव आहे मराठवाडा इतिहास परिषद पत्रिका. मराठवाडा इतिहास परिषद पत्रिका. म्हणजे अशा प्रकारची ही आधुनिक काळात ही 2 मराठी नियतकालिका आपल्याकडे सुरू आहेत. आणि या सर्व नियतकालिकांमधून अर्थव्यवस्था, सामाजिक व्यवस्था, रूढी परंपरा या सगळ्यांवर विचार केलेला आहे. म्हणजे ह्या दोन्हीही नियतकालिकांमधून आपल्याकडची अर्थव्यवस्था कशी आहे, आपल्याकडच्या सामाजिक रूढी परंपरा कशा आहेत, एकूण आपल्याकडची सामाजिक परिस्थिती कशी आहे, आपल्या समाजात निर्माण होणाऱ्या समस्या कोणत्या आहेत, तर या संदर्भातलं सगळं लेखन आपल्या या आधुनिक नियतकालिकांमधून केलं जातं. त्याच्यानंतर वेब पत्रकारिका पण आपल्याकडे आहे. आता ही वेब पत्रकारिका म्हणजे अतिशय आधुनिक अशा पद्धतीची पत्रकारिका आहे. पत्रकार तर आपल्याला ठाऊकच आहे, देशभरामध्ये, राज्यामध्ये किंवा जगभरामध्ये कुठे कुठे काय काय घटना घडतात त्याचं प्रत्यक्षदर्शी वर्णन ते आपल्याला दूरदर्शनच्या माध्यमातून सांगत असतात. मग तशी वेब पत्रकारिता सुद्धा आपल्याकडे अस्तित्वात आहे. आता ही वेब पत्रकारिता जे आहे ते अगदीच आधुनिक पद्धतीची आहे. मग यामध्ये इतिहास या विषयाला प्राधान्य आहे. वेब पत्रकारितेमध्ये इतिहास विषयाला प्राधान्य दिलं गेलं आहे. आता इतिहास विषयाला प्राधान्य दिले गेले म्हणजे नेमकं त्याच्यात काय काय ते सांगतात. तर त्याच्यामध्ये वेब न्यूज पोर्टल्स, सोशल मीडिया, वेब चॅनल, यूट्यूब हे जे सगळे चॅनल आहेत त्या चॅनलमधून इंग्रजी आणि भारतीय भाषांमधून प्रेक्षकांना हवी ती माहिती उपलब्ध करून दिली जाते. मग काही वाचक जे आहेत ते त्या माध्यमातून वाचन करतात किंवा प्रेक्षक जे आहेत ते तो मजकूर पाहतात. आणि अशा पद्धतीने वेब पत्रकारिता ही अत्याधुनिक नियतकालिकांमध्ये येणारी ही गोष्ट आहे आणि ही आपल्याकडे सुरू आहे. म्हणजे अशा पद्धतीनेही आपण इतिहासातल्या बऱ्याचशा गोष्टी जाणून घेतो, जगभरातल्या घडामोडींची माहिती करून घेतो. आता तुमच्या पान नंबर 34 वर तुम्हाला इथे बघा आकाशवाणीचा इतिहास दिलेला आहे. आकाशवाणी म्हटलंय आणि ती आकाशवाणीची सुरुवात कशी कशी झाली, कोणकोणत्या टप्प्याने त्यांची नावं बदलत गेली, ती सगळी माहिती या परिच्छेदामध्ये तुम्हाला दिलेली आहे. त्यानंतर आकाशवाणी हे नाव कसं दिलं गेलं, आकाशवाणीतर्फे कोणकोणते कार्यक्रम राबवले जातात, कोणकोणत्या गोष्टींवर तेथे कार्यक्रम प्रसारित केले जातात, किती भाषा बोलल्या जातात, त्यांची केंद्र कुठे कुठे सुरू आहेत, ती सगळी माहिती ह्या एका परिच्छेदामध्ये दिलेली आहे. हा परिच्छेद तुम्हाला नीट लक्षपूर्वक वाचायचा आहे, अभ्यासायचा आहे, कारण तुमच्या स्वाध्यायामध्ये प्रश्न 5वा आहे आणि त्यात हा परिच्छेद देऊन परिच्छेदाचे नीट वाचन करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा असा तुमच्या स्वाध्यायात प्रश्न आहे. आणि अशाच प्रकारचे प्रश्न आता हल्ली आपल्याकडे कृतीपत्रिका असल्यामुळे परीक्षेमध्ये सुद्धा असे प्रश्न येतात. एक परिच्छेद दिला जातो आणि त्याच्यावरून प्रश्नांची उत्तरं लिहायची असतात. तर त्याच्यामुळे हे काम मात्र तुम्हाला करायचं आहे. आपल्या आकाशवाणी जे आहे त्या आकाशवाणीची सुरुवातीपासूनची नावं कोणकोणती, ती कशी बदलत गेली, कोणत्या कंपनीकडून रेडिओ केंद्र सुरू झाले, त्याला काय म्हणतात वगैरे सगळी माहिती या परिच्छेदात आहे. ती नीट लक्षपूर्वक वाचा आणि स्वाध्यायात जो तुम्हाला 5वा प्रश्न दिलेला आहे त्या स्वाध्यायामध्ये त्या परिच्छेदाखाली एकूण 3 प्रश्न दिलेत. त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या आधारे लिहायची आहेत. ठीक आहे, चला उरलेला भाग आपण पुढच्या तासिकेला पाहू. धन्यवाद.